नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या पात्र महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे EKYC प्रोसेस चालू होती त्यामध्ये आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे। सगळ्याच बहिणींना ही न्यूज मिळाली असेल। 31 डिसेंबरपर्यंत आपण EKYC करू शकता। आता प्रश्न असा आहे की ज्यांना पती आणि वडील नाही त्यांनी EKYC कशी करायची, तर ते इथे आपण सविस्तर आज बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। तर ज्यांना पती आणि वडील नाही त्यांची EKYC करण्यासाठी सर्वात आधी वेबसाईट ओपन करायची आणि त्यामध्ये आधार कार्ड दिलेला आहे, लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक। तर तिथे लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा भरायचा आहे आणि मी सहमत आहे असं लिहून OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असतो त्या मोबाईलवर आपला OTP येतो। तो OTP इथे आपल्याला जसाच्या तसा भरायचा आहे आणि नंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। म्हणजे ही प्रोसेस तुमची इथे पूर्ण होणार आहे आणि ही पहिलीच प्रोसेस फक्त तुम्हाला करायची आहे। ही तुम्ही घरच्या घरी स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही सायबरवर जाऊन सुद्धा ही प्रोसेस करू शकता। नंतर पुढचं पेज आहे वडील आणि पती यांचा आधार नंबर। तर इथे तुम्हाला कुठल्याही नातेवाईकाचा किंवा कोणाचाही आधार कार्ड नंबर इथे भरायचा नाही आहे आणि त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा इथे भरायचा नाही। हे पेज आपल्याला जसंच्या तसंच ठेवायचं आहे। फक्त स्वतःची माहिती आणि स्वतःचाच आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून आपल्याला पहिली प्रोसेस पूर्ण करायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर घटस्फोटाचं प्रमाणपत्र असेल, मृत्यू प्रमाणपत्र असेल तर अशा महिलांनी हे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असतात त्यांच्याकडे द्यायचं आहे। कारण आपण जेव्हा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते तर अंगणवाडी सेविका ताई यांच्याकडेच भरलेले होते, म्हणून जो काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तो तुम्हाला त्यांच्याकडेच नेऊन द्यायचा आहे। आणि तसा शासनाचा GR सुद्धा आलेला आहे, इथे आपण GR सुद्धा बघणार आहोत। तर 2 नंबरचा पॉईंट आहे, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे EKYC करावे। त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी। तर अशा प्रकारे आपल्याला ही EKYC करायची आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे। तुम्ही आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता। तर पहिली प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे आणि नंतर जे काही तुमच्याकडे कागदपत्र असतील ते तुम्ही अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडे जाऊन सबमिट करायचे आहे आणि शेवटची दिनांक 31/12/2025 ही असणार आहे। तर बहिणींनो, ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट्स आणि बऱ्याच बहिणींची EKYC बाकी आहे आणि त्या काळजी करत होत्या। तर अशा प्रकारे आपल्याला इथे EKYC करून घ्यायची आहे। ही KYC पद्धत फक्त ज्यांना पती किंवा वडील नाही त्यांच्यासाठी आहे आणि दुसऱ्या महिलांनासुद्धा KYC करायची असेल तर त्याचासुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। काही महिलांनी पती किंवा वडील नाही अशा महिलांनी EKYC केलेलं होतं, कुणी आपल्या मुलाचा नंबर दिला, कुणी मुलीचा आधार कार्ड नंबर दिला, तर त्यांचं EKYC हे चुकलेलं आहे। पण त्यावर आता काही उपाय आलेला नाही किंवा एडिटचं बटनसुद्धा इथे आलेलं नाही। तर त्यांची EKYC प्रोसेस आता समोर कशी होणार यावर अजूनही काही उपाययोजना निघालेली नाही। पण ज्यांनी नाही केलं असेल त्यांनी लवकरात लवकर आता EKYC करून घ्या। वेबसाईट व्यवस्थित सुरू आहे आणि पटापट EKYC करून आपले डॉक्युमेंट अंगणवाडी ताईजवळ नेऊन द्या। तर ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट्स। ही अपडेट्स आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन।